हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची तर मस्त अशी सुरुवात झाली. आजचा बुधवारचा दिवस काय गडबडीचा आवडत आहे का मी. बुधवारचा दिवस जरा निवांत उठले. खूप थकल्यासारखं झालं होतं. एवढ्या 8 दिवस कंटिन्यू लवकर उठायचं, लवकर आवरायचं त्या सर्व रुटीनमुळं. त्यामुळे आज थोडीशी निवांतच उठले. म्हटलं जरा बॉडीला आराम भेटावा, तर त्याच्यासाठी. आणि आज महाराजांची जयंती, तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा, भव्य शिवमयी शुभेच्छा. तर आता तिकडे जाण्याची तयारी असते, पण जाणार आहे जवळ जाणार आहे, कोल्हापूर किल्ला आहे तर तिथे अलिबागचा. तर त्यामुळे त्यांना तिकडे जाण्याची तयारी असते. जरी सुट्टी असली, उशिरा जरी उठलेली असले, तरी पण दिवसभराच्या कामांची अशी लाईन लागलेली डोक्यामध्ये पेंडिंग. तर त्यामुळे म्हटले पहिलं थोडंसं रिलॅक्स करावा, उशिरा उठ्या जरा, नाही तर दररोज चालेच लवकर उठणं. तर त्यामुळं पहिलं आता कामाला सुरुवात करते. जेव्हापासून घराबाहेर पडायला लागले तेव्हापासून घराची अवस्था जी आहे ते एकदम बिकट झालेली आहे. कारण ज्या किचन शेजारच्या खिडक्या आहेत त्याचा आतला आणि बाहेरचा असं समोरून बिलकुल दिसत नव्हतं. व्हिडिओमध्ये तरी क्लिअर दिसत नाही, पण बघतानाच इतकं जास्त खराब वाटायचं. त्यामुळे जेव्हा जेव्हा सकाळचे मी किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी यायचं, नुसतं डोक्यामध्ये यायचं की काही झालं तरी ह्या आठवड्याच्या सुट्टीमध्ये हे काम नक्की करून घ्यायचं. आणि इथं कडापे दिसत असेल पूर्णपणे धुळीने भरून गेले होते. डबे पण पूर्णपणे खराब झाले होते. म्हणजे आठवड्याची सुट्टी जी आहे तर आठवड्याभर विचार करण्यातच गेला होता की ह्या आठवड्यामध्ये काय काम करायचं, त्या आठवड्यामध्ये काय काम करायचं. पण सर्वात पहिलं डोक्यामध्ये होतं की खिडक्या साफ करून घ्यायच्या. तर त्यासाठी आधी पावडरचं पाणी करून घेतलं. आणि खिडकी ही किचन शेजारी असल्यामुळं खूप जास्त प्रमाणावरती त्याच्यावरती तेलकट असं होऊन जातं. तर त्यामुळे पहिलं पावडरचं पाणी घासणीने लावून घेतलं, थोडा वेळ लावून ठेवलं आणि त्याच्यानंतर ब्रशने हात मारून घेतला, जेणेकरून लगेच निघून जाईल. तर त्याच्यासाठी तेलकटपणा निघण्यासाठी टाईम जातो. एक तर येणारा धुळीचं जास्त प्रमाण, आणि दुसरं असं की किचनच्या विरुद्ध दिशेला असलेली ही खिडकी, म्हणजेच किचनच्या एकदम समोर जर खिडकी असेल तर ती लगेच धूळ निघून जाते. पण ही उलट दिशेला पडते, त्यामुळं सगळं धूळ जी आहे तर तिथंच बसून राहते. आणि त्यानंतर इथे ब्रशने घासून घेतलं. एक सुट्टी पडली तोही आराम नाही. म्हणजे संपूर्ण दिवस ठरवलेलं की हे झाल्यावर काय करायचं, ते झाल्यावरती काय करायचं असं. आणि दुसरा असा गोंधळ की आजच्याच दिवशी महाराजांची जयंती आली होती. त्यामुळं मिस्टरांना दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी किल्ल्यावरती जायचं होतं. आणि मी गेल्या वर्षी सांगितलं होतं की वर्षातनं एकदा माझ्या नवऱ्याला ह्या दिवशी डबा बनवून द्यावा लागतो, म्हणून ते सुद्धा डोक्यामध्ये होतं की त्यांना डबा बनवून द्यायचा. पण जाण्यासाठी कसे 11 साडे 11 वाजतात. आणि एकदा ऊन झालं की पुढे काही काम करण्याची इच्छाच राहत नाही, म्हणजेच काही करावंच वाटत नाही. त्यामुळे म्हटलं पहिलं ह्या खिडक्यांचं उठल्याबरोबर काम करून घ्यावं. आणि थोडीशी निवांत सुटले होते, कारण सवय नसताना पण किती दिवस झाले मी आता जवळजवळ 6:30 वाजता उठते. 5:30 वाजल्यापासून जाग आलेली असते आणि डायरेक्टली 6 वाजता अंथरुणातून उठून बसते. म्हणजे कुठंतरी एक चांगली सवय लागलेली आहे. थोडासा आता त्रास होतो, पण बघता बघता 15 दिवस कसे झाले मलाही समजलं नाही. तर असं, तर इथं दिसत असेल खिडक्या किती जास्त खराब झाल्या होत्या. जेवढं पाणी टाकत होते तेवढं खराब पाणी निघतच होतं. म्हणजेच आठवड्या सुरू झाल्यापासून जे ठरवलेलं काम होतं तर ते कसं तरी इथं माझं पूर्ण झालं. दोन्ही साईडच्या खिडक्या साफ करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर किचन ओटा स्टाईल व्हाईट असल्यामुळं थोडे जरी त्याच्यावरती डाग पडले की लगेच दिसून येतात. व्हिडिओमध्ये नाही, पण समोरासमोर लगेच दिसतात. आणि जेव्हा भाजी किंवा आमटी टाकली जाते त्याचे जे टिपके वगैरे उधळतात मसाल्याचे, तर ते सुद्धा तसेच. तर दोन्ही बाजूच्या खिडक्या पुसून झाल्या. आता मिस्टरांची झाली होती गडबड, म्हणजेच जाणार होते कुलाबा किल्ल्याला दरवर्षीप्रमाणे, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणून म्हटलं की त्यांचं सुद्धा, आणि नेहमीची त्यांची आवडती भाजी असते ती म्हणजे वाटाणा पनीर न्यायची. काहीतरी वेगळं, की त्यांचं असं आहे की बाहेर गेल्यानंतर 2 घास जास्त जावे, त्यामुळं आवडीची भाजी न्यायची. तर ते गेले होते पनीर आणण्यासाठी, पण प्लॅनिंग चेंज झाला. तिथे गेल्यानंतर मशरूम, कारण 2 दिवस अगोदरच त्यांनी पनीरची भाजी खाल्ली होती. म्हणून ते म्हटले की मी असं ठरवलं की जाऊ दे थोडीशी वेगळी नेतो ह्यावेळेस. तर मशरूमसुद्धा घेऊन आले होते. खूप वेळा मशरूमची रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे ती काही दाखवत बसले नाही. इथं माझा किचन वाटासुद्धा एकदम चकाचक धुवून झाला. त्याच्यानंतर खाली जो कडापे आहेत गॅस आहे तर ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं. तर बरं वाटलं. तर गॅसविषयी एक विचारायचं होतं की मला बरेच दिवस डोक्यामध्ये आहे तर गॅस घ्यायचे. तर ज्या काचेच्या गॅस असतात तर ते वापरायला कसे असतात, कारण मी बऱ्याच जणांचा असा रेफरन्स ऐकला की त्या आहेत तर जास्त गरम झाल्यानंतर तडकतात. तर गॅस घ्यायची आहे तर नक्की सजेस्ट करा की कशी गॅस घ्यावी. तर बघा, ज्या एकदम गच्च भरलेल्या खिडक्या होत्या एकदम चकाचक झाला होता. किचन वाटा एकदम पांढरा शुभ्र झाला होता. आणि त्याच्यानंतर इथे आता नाश्ता बनवण्यासाठी घेतला. एक मात्र बरं झालं की आईने इडली बनवली होती आणि तिने फोन केला की इडली पाठवून देऊ का, म्हणून त्यांच्या सकाळी लवकर नाश्ता आवरण्याची जी माझी गडबड होती थोडीशी कमी झाली.
त्यांना इडलीचा नाश्ता झाला, फक्त आता राहिला होता प्रश्न डब्बा घेऊन जाण्यासाठी. छान झालाय चकाचक, एकदम असं उजेड ट्रान्सपरंट वाटायला लागलं, इतकं व्हाईट व्हाईट वाटायला लागले आता. तर पहिला आता नाश्ता बनवून घेते. आता 10 वाजलेत आणि 11 वाजता शिवजयंतीसाठी मुलं जाणार आहेत निघून. तर राहिलेली बाकीची कामं सर्व आवरून नंतर घेईल. त्यामध्ये गोंधळात गोंधळ स्टँड पण पडला माझ्या हाताने किचन वाटा साफ करत असताना, तर तो तुटलाय आता, तर त्याचं पण टेन्शन. तर असं असतं, एकात एक खर्च वाढतच जातो काही नाही म्हटलं तरी, पण चालायचं आता. तर आता पहिलं नाश्ता करते. नाश्त्यामध्ये काय तर झाल्यानंतर सांगते काय करणार आहे. अजून काही मीच ठरवलेलं नाही पूर्णपणे काय करायचं ते. इथे रात्रीचा बराचसा भात शिल्लक राहिला होता, तो गरम करून घेतला. म्हणले एकदा गरम केला की खातात, मिस्टर तर नाही पण सासूबाई आणि मी खाते, नाही तर तो वाया जातो. आणि त्यांच्यासाठी मी सांगितलं की आईने इडली पाठवून दिली होती, तर त्यांना इडली चटणीचा नाश्ता, म्हणजे सकाळची जी नाश्त्याची गडबड होती ती अशी कशी तरी सावरली. जास्त गरम होतं ना, डायरेक्ट उन्हाची काय म्हणतात ताप अशा अंगावर जाणवते बघा, खिडकीतूनच डोळे चमकते. तर मयुरीने बरं झालं अचानक फोन केला आईने की का पाठवून, म्हटले देत आहे माझा नाश्ता करायला उशीरच झालाय. तर रात्रीचा बराचसा शिळा भात होता, तो गरम करायचा आहे. आणि आता हिथं चालली शिवजयंतीला थांबण्याची निघण्याची तयारी. गडबडीत काय बोलते ते पण समजत नाही. गाड्या वगैरे आल्यात, पोरं पण एक एक जमा व्हायला लागलेत. केवढा उत्साह असतो पोरांना, आनंद. इथे पोरांची झाली होती जाण्यासाठी तयारी, म्हणजेच गाड्या वगैरे आणल्या होत्या. आता पोरं एक एक जण येण्यासाठी झाले होते तयार. आणि इथं माझी भाजी तयार झाली होती. खूप वेळा मशरूमच्या भाजीची रेसिपी दाखवली, त्यामुळे शॉर्टकटमध्ये पहिला नाश्ता आवरून घेतला डब्बा जाण्यासाठी. आता भाजी चपाती तयार आहे. केस धुतले, खूप खराब झाले, त्याशी कलर पण पूर्णपणे निघाला नव्हता, त्यामुळे आंघोळ थोडी मागे ठेवली होती. म्हटले मग आताशी कलर गेला सर्व. तर पहिला डबा भरून घेते. आता सर्वांची निघण्याची गडबड झाली. या वर्षी उलट खूप जास्त लेट झालं. त्यानंतर पुढची दुपारची कामं. इथे रात्री घेऊन जाण्यासाठी जो भाजीपाला किराणा बाजार आणला होता, तर तोच गाडीमध्ये भरून घेत होते. आणि मी सर्व साफसफाई केली, आंघोळ मागे ठेवली होती, जेणेकरून म्हटलं व्यवस्थित केस वगैरे धुता येईल. गाई गडबडीमध्ये दररोज पटापट आंघोळ करायची आणि तसंच निघून जायचं. तर पहिलं आंघोळ केली आणि त्याच्यानंतर इथे त्यांना डबा बनवण्यासाठी इथं मी त्यांना विचारत होते झाली का तयारी. प्रत्येक जण गाडीची तयारी, प्रत्येक मुलगा आपल्याला काय डबा न्यायचा बॅग वगैरे घेऊन आलेले असतात. म्हणजे मुलांचा उत्साह जो असतो तो पाहण्यासारखा असतो प्रत्येकाचाच. इतकं ऊन जास्त असतं की घराबाहेर निघण्याची सुद्धा इच्छा, निघण्याची तर लांबच राहिलं पण बाहेर बघावं पण वाटत नाही, एवढं डायरेक्ट उन्हाची जी झळ चटके आहेत तर अंगाला जाणवतात. पण पोरं इतकं उत्साहाने आणि आवडीने जातात. आणि हे माझे मिस्टर दरवर्षी इतके उत्साहाने जातात, नाही तर एरवी किती उशिरा उठणार, सर्व कामं एकदम हळूहळू चालणारे, ते सुद्धा एकदम उत्साहाने सर्व. तरी ते पोरं सर्वजण बाय बाय करत होते. इथं हे सुद्धा तयार होऊन चालले होते. सर्वांना इतका आनंद उत्साह असतो, तर सर्वांना व्यवस्थित सांगावं लागतं, व्यवस्थित जावा. आणि जी लहान मुलं नेलेली आहेत तर त्यांना व्यवस्थित लक्ष द्या. तर जे मोठे मुलं असतात त्यांची जबाबदारी आणि सर्व व्यवस्थित जबाबदारी पार पाडतात. इथं माझ्या नवऱ्याचा डब्बा तयार झाला, त्यांना सुद्धा बाय बाय केलं. आणि तिथून पुढे माझ्या दुपारनंतरच्या कामाला सुरुवात. ही व्हिडिओ जी आहे तर 2 दिवसाची, तर आता 2 दिवसाची म्हणजे जेव्हा शिवज्योत घेऊन आली होती तर त्या दिवसाची. गेली सर्व पोरं, केस होते, इतकं बरं वाटतंय ना. कुलाबा किल्ल्याला गेलेत ना, अलिबाग कुलाबा. तर झालाय दुपारचा टाइम, या तर जरा निवांत बसतो. जरा असं होतं, ऊन कसलं असतंय ना. शिवजयंतीला पोरं गेल्यात कुलाबाला, म्हणजे जंजिरा अलिबागची. संध्याकाळचा टाइम इथं दिसत असेल, दोन्ही बाजूनी लाइटिंगनी चकचक करत होतं. आणि म्हणजे शिवज्योती येण्या अगोदरची जी तयारी आहे ती एकदम मस्त सर्वांनी केली होती. म्हणजेच तिथे मांडव किंवा महाराजांचे लावलेले पोवाडे एकदम छान वाटत होतं. हा जो व्हिडिओ आहे तो महाराजांच्या जयंतीच्या दिवशीचा, जेव्हा पोरं गुरुवारच्या दिवशी शिवज्योत घेऊन आले होते. हे इथं शॉप उघडून बसले होते आरवीला घेऊन. आरवीला सुद्धा मेकअप वगैरे करून दुपारच्या वेळेमध्ये दरवर्षी त्याला ओवाळण्यासाठी आरवी करायची. पण यावेळेस आरवी तर कंटिन्यू तिथेच होते, गावाच्या गाण्यावरती मस्त नाचायचा आनंद घेत होते, ते त्याच्यावर लक्ष ठेवत होते. तर छान झालेलं. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होऊ शकले, कारण दरवर्षीप्रमाणे जेव्हा पोरं येणार सर्वांना कुंकू लावणं किंवा सर्वांची आरती वगैरे घेणं, तर सर्वजण उत्साहाने मस्त मजेत करतात. तर इथं हा गुरुवारचा दिवस बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आल्या होत्या. म्हणजेच की महाराजांची जयंती, त्याच्यानंतर चतुर्थी पण होती. दुसरं असं की सासूबाईंचा उपवास पण असतो. तेव्हा म्हटले काहीतरी आज स्पेशल बनवावं, तर ते सुद्धा डोक्यामध्ये होते की गाजर
आठवडा झाला होता घेऊन आले होते, पण होतच नव्हतं. मी आल्यानंतर कंटाळा करायची, येतो का माझ्या संग चला आनंद होता की महाराजांची जयंती होतीच. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा मोठा दिवस म्हटलं तर तोच. आणि इथं गाजर धुवून घेतले आणि आता इथे घेतली होती गाजरचा हलवा करण्यासाठी. यावर्षी पहिलाच गाजरचा हलवा म्हटलं तरी चालेल. दरवर्षी तरी कंटिन्यू असायचा, आठवड्यातून एकदा तरी गाजर घेऊन आले की मी आवर्जून करायची. पण आता तेवढा टाईमच भेटत नाही. किती असं डोक्यामध्ये होते की गाजर हलवा करायचा, पण पॉसिबल होत नव्हतं. तर त्यामुळे ते पटापट करण्यासाठी घेतला. सर्वजण आवडीने खातात. त्यांना येतानाच म्हटले होते की येताना थोडंसं खवा घेऊन या म्हणून. खवा असेल तर गाजर हलवा छान होतो, तर त्याच्यासाठी. तर ही गुरुवारची सर्व झालेली तयारी. आणि बुधवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी, की मैत्रिणीची होती घरभरणी, म्हणजे दिवसभराची जी कामं आहेत तर ती सर्व मला आवरली. घरातली छोटी मोठी साफसफाई ती करून घेतली. पुन्हा स्वतःचं काही गोष्टी होत्या त्यासुद्धा आवरायच्या होत्या. तर पहिल्यांदाच मैत्रीण झालेली, म्हणजेच जिथं मी जॉबला लागले तर पहिलीच माझी तीच मैत्रीण. दुसरं असं की म्हणतात ना, एकाच ओळखीमध्ये तिने मला लगेच जॉबला जॉईन केलं. कारण मी आता तिथं पाहते खूप साऱ्या अशा लेडीज असतात की विचारायला येतात जॉबसाठी, फक्त त्यांचे नंबर लिहून घेतले जातात, पण पुढे काही प्रोसेस होत नाही. फक्त सांगतात की सांगू वगैरे, कारण का ऑलरेडी स्टाफ भरपूर भरलेला आहे. पण जेव्हा मी जॉब पाहण्यासाठी गेले, पहिल्यांदाच तिला म्हटले की इथं आहे का वेकेन्सी वगैरे, आणि तिने डायरेक्टली मला म्हटली हो आहे, चल सरांना भेटवते म्हणून. तर म्हणजे असं की काही काही असे असतात की आपल्या आयुष्यामध्ये खूप उशीर येतात पण काहीतरी चांगलं घडवतात. तर अशीच माझी मैत्रीण. तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करा की तुम्हाला समजेल कोण. आणि तिच्यासाठी सुद्धा आयुष्यातला खूप मोठा दिवस होता. आता असं का म्हणते, कारण तिने मला सांगितलं की सुद्धा की माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा दिवस आहे, माझं एक सर्वात मोठं पाहिलेलं स्वप्न पूर्ण होते असं. तरी ते गाजर हलवा व्यवस्थित त्याला वाफ ठेवूनच शिजवून घेतला, जेणेकरून थोडा पण टचटच लागायला नको, नाही तर कोणी खात नाही. आणि त्यानंतर साखर, थोडंसं दूध आणि खवा घालून मस्त असा गाजर हलवा तयार केला. वाजले 7:30 दिसत असतील, पूर्णपणे अंधार झालाय. दुपारनंतर डायरेक्टली आता व्हिडिओ शूट करायला घेतली. म्हटले थोडंसं आता चेहऱ्याला जरा मसाज करावी. मसाज म्हणण्यापेक्षा ते फिलअप मस्त 15 दिवस झाले आणून ठेवलेले नाही 4 वाटतं 15 दिवस झाले आणून ठेवले, पण ते अजून काही लावणं झालं नाही. म्हटले पूजेसाठी जाणार आहे तर पटकन थोडंसं लावून घेते. थोडंसं चेहरा पडला तर पडला फरक, हां क्लीन करते क्लीन. ह्यांना पण कुठले जाऊ दे मरते, फोर्स नको. मी सांगितले ह्यांना फोर्स नाही करायचा आता व्हिडिओसाठी. तर लावून घेते आणि त्याच्यानंतर आवरून घेते. ह्या सर्व गडबडीमध्ये मला काही स्वतःकडे लक्ष द्यायलाच भेटत नाही. हे 4 कॉलचं मास्क किती दिवस झालं होतं, आणलं होतं पण लावणं होत नव्हतं. म्हटले चला आज पहिल्यांदा जो नवीन फ्रेंड, नवीन मैत्रिणी किंवा तिथनं असणारा स्टाफमध्ये सोबत जाणार होते तर आहेच अवेलेबल, तर म्हणले पटकन लावून घ्यावं. एक शेवटच्या फक्त 5 मिनिटामध्ये ही तयारी. म्हणजे जायचं होतं 8 वाजता आम्हाला सगळ्यांना त्या जागेवरती. आम्ही ठरवलं होतं की अशा जागेवरती सर्वजण आपण भेटू म्हणून. आणि मी इथं 7:30 वाजता असं तयारी करण्यासाठी घेतलं होतं. आणि शेवटचे राहिलेले 5-10 मिनिटं होते ते सुद्धा वेस्ट केले नाही. म्हणजे दिवसभराच्या गोंधळामध्ये मला हे डबे घासायचे होते, पण घासणं पॉसिबल झालं नाही. म्हटले घासायचं तरी जाऊ दे, कमीत कमी पुसून तरी घेते ओल्या कापडाने, जेणेकरून थोडेसे 8 दिवस काय स्वच्छ राहतील. म्हणजेच पुढच्या आठवड्याचं हे पेंडिंग काम, की जी लावलेली मांडणीची भांडी आहेत तर ती घासून टाकायचे. असं डोक्यामध्ये की कडापाच मोकळा करून टाकायचा, पण कडापा मोकळं करायचं म्हटलं की ती जागा खूप खराब दिसणार, त्यामुळे तेही मनाला पटत नाही. काढून टाकायचं म्हटलं तर की एकटीचा डिसिजन नाही की डायरेक्टली काढून टाकायचं असं. त्याला घरातल्यांना विचारायला लागणार, मिस्टरांना विचारायला लागणार, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की डायरेक्ट स्वतःचं डिसिजन नाही. पण मला खटकतं एवढं 2-2 कडापे, आणि आता कुठं बघायला भेटत नाही कडापे वगैरे ही सिस्टीम, आणि मोकळे ठेवायलाही चांगले वाटत नाही. तर मी आपलं थोडंफार पुसून घेतलं. सासूबाईंना म्हणत होते माझ्यासोबत चला म्हणून, पण त्या म्हटल्या नाही तूच जाऊ नये, थोडासा आराम करते घरामध्ये, म्हणून आईला म्हटले होते. कारण ते नसल्यामुळं मला कोणाला तरी सोबत घेऊनच जाणं होतं. त्यानंतर मी माझं आवरलं मस्तपैकी आणि गेलो पुढे पूजासाठी. तर कोणती मैत्रीण तर पुढे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की जिने मला जॉबला जॉईन केलं. ठीक आहे, आता माझं झालंय आवरून, आरवीचं पण झालंय आणि निघालोय जाण्यासाठी. ड्रेसच वेअर केला कारण म्हटलं साडी नको पुन्हा धुण्याचं टेन्शन. तर त्याच्यासाठी ही आमची आरवी बघा. तर दोघे आम्ही निघालोय जायला. खूप जास्त लेट झाले, स्वयंपाक होईपर्यंत 7:30ला जायचं होतं, आता 8:30 झालेत. बोलत नाही बस सर्व तिथं जमा झालेत. तर चला आता निघालो होतो आम्ही जाण्यासाठी.
तर इथं मांड्या वगैरे तसाच होता. इथे आरवीला घेऊन आईला घेतली होती. सासूबाईंना म्हणत होते पण त्या नको म्हटल्या. त्यानंतर सर्वजण एक जागी जमा झालो आणि तिच्या घरी म्हणजेच माझ्या घरापासून जवळच आली, म्हणजेच माझ्याच एरियात म्हटलं तरी चालेल. तर ती आलेली आहे. तर इथं सर्वजण, आणि मी काल दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की कोणतं गिफ्ट घेतलं, की प्रत्येकाने वेगवेगळं काही ना काही गिफ्ट छोटं मोठं नेण्यापेक्षा ठरवण्यात आलं होतं की मस्त असं आपण डिनर सेट घेऊन जाऊ, जेणेकरून तिला पण आवडेल, तिच्यासाठी सुद्धा यूज होईल. तर असं जर चला ह्या कामानिमित्त का ना होईना खूप साऱ्या नवीन मैत्रिणी, नवीन माणसं माझ्या आयुष्यात जोडली गेली. त्यानंतर आम्ही तो तिच्या घरी पोचलो. खूप सुंदर असा फ्लॅट घेतलेला आहे. घर घेणं हे माणसाच्या आयुष्यातलं खूप मोठं स्वप्न आहे. आणि मी तिला विचारलं सुद्धा, खूप खुश असशील ना की तुझं जे मोठं स्वप्न आहे तर ते पूर्ण झालंय. तर ती म्हणली हे काही बोलणं झालं का, सर्वात आयुष्यातलं मोठं स्वप्न म्हटलं तर तेच पाहिलं होतं की माझं स्वतःचं असं घर असावं, आणि ते आज पूर्ण होतंय. तर खूप सुंदर असं इंटेरियर, म्हणजे कमी जागेमध्ये खूप छान असं अरेंजमेंट केलेली आहे. इथे ही रांगोळी काढली होती खूप सुंदर. मला पहिलं समजूनच नाही आलं कसली रांगोळी. तर या फुलांच्या मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती होती. इथं आता आम्ही सर्वांनी जी पूजा मांडलेली होती सत्यनारायणची, तर ती पूजा वगैरे केली. सर्वजण इथे छान छान तयार होऊन आलेले होते. कोणी आपल्या मिस्टरांसोबत आलं होतं, तर कोणी आपल्या मुलांना घेऊन आलं होतं. आता मी आरवीला सोबत नेली होती कारण दिवसभर ऑलरेडी मी तिच्यासोबत नव्हते. त्यामुळे म्हटलं ॲटलिस्ट बुधवारचा दिवस तरी तिच्यासोबत घालावा, आणि दिवसभर तर कामामध्येच गेला होता. इथे आईला सुद्धा घेऊन आले होते. त्यानंतर सर्वांनी इथे पूजेच्या पाया वगैरे पडले, दर्शन घेतलं, आणि नंतरून सर्व म्हटलं की चला हॉल वगैरे जरा बघू, जे तिचं फ्लॅट आहे तर ते पूर्णपणे फिरून बघू. गर्दी एवढी होती त्यामुळे मी पूर्ण नाही घेऊ शकले, पण जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी नक्की व्हिडिओ घेण्याचा इथं सुद्धा प्रयत्न केला. इथं तिला जे आणलेलं गिफ्ट होतं, म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, डिनर सेट आणला होता की जेणेकरून तिला यूज पण होईल. प्रत्येकाने वेगवेगळ्या वस्तू घेण्यापेक्षा हा एकच गिफ्ट आणलं होतं. तरी तेच तिला सर्वांनी दिला. आणि ज्या मावशी होत्या तिला म्हटलं व्यवस्थित पकड, नाही तर पाडशील. कारण कधी कधी असं वाटतं की आपल्याला हलकी वस्तू आहे ना, आपण एकदम हलक्या हाताने धरून ठेवतो, आणि त्यामुळे तिला पहिलंच सावध केलं की व्यवस्थित ठेव. दुसऱ्या दिवशी तिला आल्यानंतर विचारलं की आवडलं का, तर तिला पण खूप छान असं गिफ्ट आवडलं. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चला की खाली की माझी आई पाय पडले. जेवणामध्ये पण मस्त असं जेवण होतं. गुलाबजामुन, वाटाणा पनीरची भाजी, मिरचीचा ठेचा, डाळ, भात, वडे, आणि इथं सलाड, चपाती. तर जेवणाचा सर्वांनी मिळून मस्त असा आनंद घेतला. बाहेर पडल्यानंतर काही वेगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात, आणि माझ्या आयुष्यामध्ये मला पहिल्यांदाच असं झालं असेल की मी बाहेर पडले, नवीन मित्र मैत्रिणी सर्वजण भेटले. इथं सर्वांनी एकमेकांशी गप्पा मारत छान असा जेवणाचा आनंद घेतला, आणि त्यानंतर मी घरी आले. जेवण वगैरे खूप छान होतं, आणि तू पण खूप छान दिसते. थँक्यू. बोलायचंच राहून गेलं वरती ते आल्यामुळे. आराम कर आता. बाय बाय. आली पूजेला जाऊन, तर इथे छान असं गिफ्ट भेटलंय, रिटर्न गिफ्ट, कुंकवाची कोयरी. तर बाय, आजचा ब्लॉग इथंच सेंड करते. जरा चेंज वगैरे करायचं आहे, प्लॅनिंग थोडंसं चेंज झालंय. आता चेंज काय तर ते पुढे सांगेलच. त्यासाठी बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.